डबा खायला आपण ट्रेनमध्ये आणि हँगरची नव्हता म्हणून असं आपण हात धुतले. मग लिफ्टमध्ये गेलो अँड अडकलो. अरे भाई आपल्या घरी लवकर पोहोचायचंय म्हणून आपण हेअरिंग मध्ये गेलो आणि घरी पोहोचायला लगेच ट्राय केला. उतरलो आणि मग चालत तुम्हाला सांगायला होतो पण टाईम नव्हता. तर ड्रॉइंग करायला बसूया. आणि हा खूप अनएक्सपेक्टेड ब्लॉग आहे. ते का ते तुम्हाला लास्टला समजेल. तर स्टार्ट करू आपल्या पेंटिंग. An eternity later. सो ही आपण क्विक टिप देतो कारण आपला 50 ब्लॉग आहे आणि थोडं ते आपल्याला शेअर करणं बनतं. पण हाफ सेंचुरी पार केली. तर हे मी फक्त रब्बरनी लाईट काढायचा ट्राय करतोय. जे की असं पॉसिबल नाही तुम्हाला डायरेक्ट तुम्ही कराल तर. हे बोलतात ना माझा जुगाड एक मी म्हणजे आपल्या पेपरची लेअर असते म्हणजे फर्स्ट लेअर असते तेव्हा तुम्ही जे ड्रॉ करता त्यावरती ते पेपर पकडून ठेवतं बरोबर. आणि ती जर लेअर आपण त्यावरती अजून काही पेन्सिलनी करायला गेलो तर ते बसत नाही. तर सेम हीच गोष्ट मी केली आहे. मी जो कलर जो आपला यूज करायचा आहे त्या डार्क टोन मी बरोबर प्रॉपर पेपरला लावला आणि जिथे मला लाईट हवं आहे तिथे मी आधी व्हाईट पेन्सिलनी रब केलं त्या जागेवरती आणि त्यानंतर मग मी रेड पेन्सिलचा यूज केला. त्याने काय झालं जेव्हा मी रफ करतो तेव्हा फक्त रेड कलर निघतो अँड तो व्हाईट कलर राहतो. आणि जेव्हा मी रफ करतो तेव्हा मी प्रेशर बॅलन्स करतो रबरचा. रबर जेव्हा मला जिथे लाईट जास्त पाहिजे तिथे मी जास्त रबरचा प्रेशर ठेवतो आणि जिथे रबर खेचतो आणि ती लाईट तिथे टोन निर्माण होतो. सो हा जुगाड आहे माझा जे मी तुला सांगितलं की कारण का आपला 50 ब्लॉग आहे. तर आपलं पेंटिंग रेडी झालं आहे. आपण सिग्नेचर करू मस्तपैकी अँड सर्टिफिकेट पण रेडी करूया आपण आपल्या पेंटिंगचं जे की ऑथेंटिसिटी सर्टिफिकेट असणार. तारीख काय 13. मग तोंड धुतलंय फक्त आणि वाजले किती. मूर्ती निघाली आहे लगेच धावत जाऊया आणि बघूया. पाऊस पडला बाय नसीब समजत नाही काय होतंय की नाही. बाय पाऊस नाही भाई 10 मिनिटाच्या ब्रेकवर पडतोय. बाकी पोरं थांबलेत भाई. आपण जागा बाई किशनगड का पाऊस मी थांब ना त्या गावात. थँक्यू. आता इथे आरती होईल. आरती व्हायच्या आधी फ्रेम ओपन करू आणि आरतीसाठी फ्रेम ठेवूया. म्हणजे आरती पण होईल फ्रेमची. ठीक आहे. थँक्यू. ओके ओके.
हॅलो 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 पेंटिंग काढली आपल्याला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. एक नंबर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. हरीशान कुणाची माझ्या बाप्पाची. हरीशान कुणाची एक नंबर मित्र. हे टाळा वाजवा. तो याने आपल्या माझ्या बाप्पाची स्केच बनवलेली आहे. युट्यूब चॅनल पण आहे. गणपती बाप्पा एक नंबर. मंगलमूर्ती 1 2 3 4 गणपती बाप्पा मंगलमूर्ती हरीशान कुणाची हरीशान कुणाची गणपती बाप्पा गणपती चालले 2 नंबर पुढच्या वर्षी गणपती बाप्पा सर्वांनी साथ द्यायचे. मिरवणूक वाजत वाजत जोडली. माउंटी हमारे चॅनल को लाईक करा, फॉलो. हा भाई गर्मीचा ब्लॉग जे ब्लॉग बघितले खूप चांगले होते. आमच्या पण ब्लॉगला जरा प्रतिसाद द्या. आणि बाई एक नंबर घाले, बाई ड्रॉइंग एक नंबर घालेला. खूप पावर त्याच्यासाठी अजून एक लाईक करा. अजून एक सरप्राईज आहे भाई. रेडी आहे मग भाई. आम्ही सगळे रेडी आहे. हा देव भावना बहिणींनो, तर काल रात्री तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढा बँजो वाजवता तरी मी एवढा नाचणारा पण नाचलो नाही. तर भाऊ खरं सांगू तर ना खूप भूक लागली.
म्हणजे आपण बघितलात तुम्ही सकाळपासून आपण कॉलेज वगैरे करून टिफिन पण आपण ट्रेनने खाल्लेला आणि नंतर आपल्याला भूक लागलेली आपण खायला भेटण्याला पेंटिंग करत होतो. तसंच घरी आलो, मस्त जेवलो आणि जी झोप लागली मला काय अजून पण झोप जात नाहीये. ते एवढं प्रसन्न तुम्ही एवढं मला प्रेम दिलात ना, ते म्हणजे माझं मन एवढं हे झालेलं की अरे हा हे आपलं म्हणजे पेंटिंगला आपल्या माझ्या सत्कारचं नाही बोलत आहे मी, पण माझ्या पेंटिंगला जेवढं तुम्ही अप्रिशिएट केलं ना ते बघून मला आवडलं की माझं काहीतरी माझं काम वाचतंय म्हणजे. पण पेंटिंगची पूजा झाली म्हणजे जी पेंटिंग नेक्स्ट डे येणार होती, म्हणजे विचार केला की आता विसर्जनला होत नाहीये, सॅटर्डेला सुट्टी आहे मला, तर सॅटर्डेला मी देईन. म्हणजे ती पेंटिंग जेव्हा बाप्पा नव्हते तेव्हा येणार होती, बाप्पाचा पाठ जेव्हा रिकामी असणार तेव्हा ती पेंटिंग तुम्हाला मी देणार होतो. पण बाप्पानी ती बाप्पा असताना बोलवली माझ्याकडनं आणि ती पूजा पण करून घेतली. म्हणजे सर्व त्याच्या वर्षात सोडलेलं मी आणि त्यांनी मस्तच केलं. तर भाऊ खूप प्रेम तुला, तिने बोलवलंच आपल्याला तिथे. पुढच्या वेळेस बोलवशील मी अपेक्षा ठेवतो. आणि कालच्या दिवसात सांगायला गेलो तर काल जे एवढं पण गोष्ट झाली, हा ब्लॉग पण पुरा अनएक्सपेक्टेड आहे, अनप्रेडिक्टेबल ब्लॉग होता. हा ब्लॉग होणार आहे का ते पण मला माहित नव्हतं आणि तो बाप्पानी घडून आणला. म्हणजे आपलं फर्स्ट डे पासून मोंटी बापूला बोलतोय की आपल्याला बाप्पाच्याकडे ये करून, पण आपल्याला टाइम भेटत नाहीये. घराचा गणपती झाला, मंडळाचं झालं अँड खूप सारे अजून रिझन होते की मला तेव्हा टाइम भेटत नव्हता. आपल्याला बोललेला की सत्यनारायणाच्या पूजेला तरी ये, तरी तेव्हा पण आपल्याला टाइम नाही भेटला, तरी माउंटीवर रात्री मेसेज केला की तू आला नाही करून. म्हणजे भाऊला खरं बोलतो ना, तू जर नसतास ना असं बोलला मला विचारला तर म्हणजे मी विसरून गेलो असतो. कारण का एवढं वर्कलोड होतं ना की मला काय माझं स्वतःच मला झोपायला टाइम नव्हता भेटत, काय सर्व झालेलं विषय होतं. त्यामुळे सुट्टी घ्यायला विचार करत होतो आपल्या कॉलेजकडून, पण ती पण मला भेटली नाही. कॉलेजला गेलो अँड माहिती की आपण म्हणजे लवकर सुट्टी करून आपलं शूट असतं. अँड जेव्हा ट्रेनिंग बसलो तेव्हा समोर मेसेज आला की आजचं शूट कॅन्सल झालं. मग मी कॉल लावला की म्हणजे आमचं शूट कधी कॅन्सल होत नाही, खूप म्हणजे आतापर्यंत तर एकदा पण झालं नाहीये. आता पण जेवढं पण शूट आहेत ते टाइमच्या अगोदर व्हायचे. म्हणजे 5 वाजता बोलले ना की 4 वाजता मला तिकडे शूट चालू करायला लागायचं. अँड आज झालं की मॅडम बोलल्या की अचानक एक एमर्जन्सी आली, मला जावं लागेल, आज शूट नाही होणार. आणि म्हणजे तसंच मग मी विचार केला की नाही आता ती पेंटिंग जी आपली अर्धी राहिली आहे ती कम्प्लीट करूया. आणि म्हणजे बोला ना बाप्पानी सर्व घडून आणलं, आपलं काहीच नाही त्यामध्ये, मी फक्त करत होतो. बाप्पाला जे हवं होतं ते बाप्पा स्वतःच्या हाताने घडून घेत होता. घरी बसलो, पेंटिंग केली, फास्ट केली, खूप रॅपिड होतं. जास्त डिटेल्स करायचा होता पण ते करायला भेटलं नाही, आपला टाइम नाही भेटला. प्रॉपर फक्त शेडलाईट करत गेलो. अँड तुम्हाला जर व्हिडिओ का नाही दाखवला कारण का मी आता शिकतोय ही गोष्ट, मला प्रॉपर येत नाहीये, मी फक्त मॅच करायचा ट्राय करतो. हे म्हणजे हे जे क्वेश्चन आहे ना तुम्हाला आता मी बोलतोय हे मला खूप डीएमसीज असतात की तू जर मला प्रोसेस बघायची आहे, तू कसा करतोय बघायचंय. तर भाऊ म्हणजे मी शिकलोय, म्हणजे बघत शिकलो. माझे सर आहेत जे माझे गुरु आहेत, सर्व आर्टिस्ट आहेत जेजीचे, त्यांचं काम बघायचो मी, त्यांच्या घरी बसून राहायचो. म्हणजे सगळं ऑब्झर्वेशन आणि प्रॅक्टिसवर केलंय. पण मला ती गोष्ट कशी फॉर्म होते ते एवढं अजून नॉलेज नाही. म्हणजे मला फक्त माहिती की बिल्डिंग आहे, मला ही बिल्डिंग बनवायची, म्हणजे मी कशीही पण बनवतोय. माझ्यात मेथड कशी पण असून दे, कोणती पण मेथड असून दे, किंवा काही जुगाड असतील माझे, ते जुगाड लावून ती बिल्डिंग बनवतोय मी. त्यांनी मला प्रॉपर जेव्हा शिकीन ना मी तेव्हा प्रॉपर व्हिडिओ टाकेन. कारण की आता जो आपला टाइम आलाय त्यात सर्व लोकांना फास्ट गोष्टी पाहिजेत की अरे असं असलं, तर भाई नाही होत तसं. खूप टफ असतं गोष्टी आणि ते समजून घेणं टफ असतं. करायला तर काय आता बघितलं तुम्ही इन्स्टाला सर्व लोक किती व्हायरल आहेत, काही फेक आर्टिस्ट पण व्हायरल असतात, काही बनवतात. पण मला तसं नाही इन्फ्लुएन्स करायचं आपल्याला. इकडे स्टुडंट्सला रॉंग इन्फ्लुएन्स नाही करायचे, जेणेकरून त्यांचा इंटरेस्ट वाढेल ड्रॉइंग मध्ये आणि थोड्या वेळामध्ये कमी होईल. असं नाही पाहिजे आपल्याला. प्रॉपर जेव्हा मी नॉलेज घेतलं, आता म्हणजे कॉलेज करतो त्यासाठीच मी. आणि तुम्हाला पण जो कोणाला आर्टिस्ट बनायची इच्छा असेल, म्हणजे 10वी पास असतील, तर तुम्ही प्लीज मला मेसेज करा, आपण तुम्हाला प्रॉपर गाईड देऊ शकतो, जे की मी आता देत नाहीये. कारण का अजून मीच बनलो नाही तर मी गाईड कसं तुम्हाला देणार. सो त्यासाठी मी ते प्रोसेस टाकली नाही, पण तुम्हाला थोडीफार जे मी जुगाड करतो ते पण तुम्हाला दाखवले मी. जे मी हायलाइट्स करतो लास्टला रब्बरनी, फक्त सगळं जुगाड आहे. ते प्लीज तुम्ही काय ट्राय करू नका हे जे मी करतोय ते. जेव्हा मी प्रॉपर शिकेन ना तेव्हा तुम्हाला मस्तपैकी 1-2 तासाचा व्हिडिओ किंवा आपली लाईव्ह सर्व आपण करू. आपलं आता घरी सेटअप करतोय आपण. खूप लोकांनी बोललं की आम्हाला पण हवंय करून. सो मी एक सिरीज स्टार्ट करणार आहे, त्यात गणराजची सिरीज असणार आहे.
त्या सर्व गणपती आपण मी कव्हर करणार, जो की माझ्या नेक्स्ट अकाउंट मध्ये होणार आहे. मीन्स नवीन एक मी इन्स्टा आयडी ओपन करणार आहे, त्यात ते मी कव्हर करणार आहे. ते गणराज करून एक सिरीज वाटेल की त्यांच्या घरातल्या बाप्पांचं स्केच बनवून पाहिजे किंवा त्यांच्या फेस सोबत त्यांचं स्केच बनवून पाहिजे, तर आपण ते कस्टमायझेशन पण करू शकतो. पण त्याला कसं म्हणजे तुम्हाला 15-20 दिवस वेट करायला लागणार, कारण का माझं कॉलेज वगैरे शेड्यूल तुम्हाला माहितीच आहे. थोडं एक रात्र बसून पेंटिंग कव्हर करतो सर्व हर एक जे असतात माझ्या ऑर्डर्सच्या, तर तसंच मी तुम्हाला करून देणार. पुढे करणं येतील जेव्हा ब्लॉग वगैरे येतील त्यांना 30% डिस्काउंट भेटेल, फ्लॅट फ्रेम फ्री भेटेल. जे फ्रेमिंग असतं आपलं पहिलं पेंटिंगचं तुम्हाला फ्री करून भेटणार. आणि आपला 50 ब्लॉग आहे, तो म्हणजे आपली हाफ सेंचुरी आपण पार करतोय, त्यासाठी आपण हा गिव्हअवे करतोय. ओके, जर या व्हिडिओला 1000 व्ह्यूज आले तर मी कमेंट मधनं एक कमेंट पिक करणार. मी जे कमेंट पिकर एक ऍप असतो त्यातनं एक कमेंट पिक होणार आणि त्याला आपल्या माझा बाप्पाची फाईन आर्ट प्रिंट भेटणार. गिव्हअवे असणार आहे एक कॉपी विथ फ्रेम. सो ओके, अँड इफ कुणाला बाय करायचं असेल ती गोष्ट तर ते तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. व्हॉट्सअपचं नंबर वगैरे सर्व माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला भेटेल. इन्स्टा माझा कमेंट एवढी करायची आहे की तुम्हाला आपल्या म्हणजे पेंटिंग बद्दल आणि बाप्पाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते 2 शब्दात तुम्ही लिहिलं, म्हणजे आपला बाप्पा आपल्यासाठी काय आहे आणि म्हणजे पेंटिंगचं थोडंसं वर्णन फक्त की चांगलं केलं की वाईट केलं किंवा कसं म्हणजे तुम्हाला वाटलं की तुमच्या दृष्टिकोन कसं वाटलं ते पेंटिंग थोडंसं लिहिलं तर आम्हाला पण चांगलं वाटेल आणि ते कमेंट मध्ये पण आपला येईल. अँड तुम्हाला थोडं ट्रायड करायला पाहिजे, कारण का हे गिव्हअवे फक्त सातपुडावाल्यांसाठीच आहे. ओके, तो जर बाकीच्यांनी पण केलं कमेंट आणि सातपुडावाल्यांनी कमी कमेंट केलं तर बाकीच्यांना भेटू शकतं, पण ते गिव्हअवे मध्ये नाही येणार. ओके, तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या सगळ्या सातपुडांना शेअर करायचंय अँड कमेंट करायला लावायचं की तुम्ही कमेंट करा, किती पण कमेंट करू शकता. असं काही टास्क नाही की एकच कमेंट करायचं पर पर्सन, तुम्ही पर पर्सन किती पण कमेंट करा तुमच्यावर, पण लिहिलं पाहिजे काहीतरी. असं नाही फक्त हार्ट केला, नो, एक प्रॉपर सेंटेन्स पाहिजे 2 लाईनचं तरी. जर तुम्हाला टास्क कम्प्लीट केला तर तुम्हाला तुमचा रिवॉर्ड भेटणारच. अँड असंच प्रेम राहून द्या. आपण आता थोडं शिकतोय, तर तुम्ही नक्कीच पार्टिसिपेट करा. आणि आमच्यावर आता निघूया, आपलं वर्क बाहेर जायचंय, साईड बघायला का. सो खूप चांगलं होऊन दे, साईड भेटून द्या आपल्याला. तर जाऊया आता. तोपर्यंत तुम्हाला खूप प्रेम अँड असंच मनभरून प्रेम तुम्ही देत राहा. आणि आपले 1000 सबस्क्रायबर्स अप्लाय करायचे लवकरात लवकर. तर जरा बघा, भावाला हेल्प करा, शेअर करा, आपल्या व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा अँड इन्स्टाला फॉलो करा विसरू नका. आपले तुम्हाला तिथे सर्व वर्क्स भेटतील. हा की मी अपलोड नाही केले जास्त, 16-17 पेंटिंग अजून अपलोड नाही केले, त्यावरती लवकरच करीन. मनापासून सातपुड्याचं आणि मोंटी भावाचं तर स्पेशली खूप थँक्यू. अँड भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगला. हर हर महादेव आणि असंच प्रेम देत राहा भावनू.